नमस्कार. प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक विशेष भाग आपण सुरू केलेला आहे, तो म्हणजे आज प्रत्येक व्यक्तीला आपली शरीराची जर निगा ठेवायची असेल तर काळाची गरज असते. आणि त्या पद्धतीने आज जसं आपण 21व्या शतकाकडे जात असलो तरी सुद्धा प्रत्येकाला या धावत्या युगामध्ये वेळ मिळत नाही आपल्या शरीराकडे लक्ष देण्याचा. परंतु पुरातन काळापासून आपण पाहतो की आयुर्वेदिक औषधाचा शरीरावरती कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो. परंतु आज आपण प्रगती करत असताना आपण कुठेतरी आयुर्वेदिक विसरलेलो आहे. मग त्याचा उपयोग आजच्या तरुणांना सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे, या माध्यमातून आज आपण या ठिकाणी एक संवाद साधत आहोत. माझ्या उजव्या बाजूला आहेत, त्यांची मी ओळख करून देणार आहे आज ऐरोलीकरांना. तर त्या आहेतच की ऐरोलीमध्ये स्वर्गीय दत्ता मेघे यांनी या ठिकाणी शैक्षणिक हब सुरू केला. आज तुम्ही सेक्टर 2 ला पाल, सेक्टर 3 ला पाल, 5 ला, आणि विशेष करून 16 ला ह्या ज्या शाळा सुरू झाल्या, त्याचबरोबर या लोकांसाठी आरोग्य केंद्र म्हणण्यापेक्षा त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं. श्रीमती राधिकाबाई रुग्णालय मेमोरियल ट्रस्ट या नावाने त्यांनी या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. आजही त्या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना सेवा दिली जाते. जरी नाव बदललं असलं तरी सुद्धा आज त्यांचंच नाव या ठिकाणी घेतलं जातं. अशा सेवानिवृत्त प्रिन्सिपल कांता प्रसाद मॅडमजी माझ्या बाजूला उभे आहेत. मॅडमजी नमस्कार. तसंच ज्यांनी हे पुस्तक आता या ठिकाणी लिहिले, हे माझ्या हातात पुस्तक आहे, त्या डॉक्टर सीतामणी ह्या MD आहेत, आयुर्वेदिक आहेत. त्यांचं सुद्धा आपण प्रबोधन दिशाच्या आपल्या या टीमच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. बघा, आपण पाहतो हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये आयुर्वेदिक आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमची शरीराची निगा राखू शकता आणि विद्यार्थ्यांसाठी खास करून याचा उपयोग होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि हेच माध्यम आपण घेतलंय की शिक्षण क्षेत्रामध्ये लहान मुलांपासून, म्हणजे आपण म्हणतो की पहिलीच्या मुलापासून ते 10वी पर्यंतची जी मुलं ज्यांना त्यांनी शिक्षण दिलेलं आहे, इंग्रजी माध्यम असू द्या, मराठी माध्यम असू द्या, किंवा आई वडिलांच्या नंतर जर खरा गुरु कोण असेल तर ते शिक्षक असतात. मग त्यांची शरीराची निगा राखणे, त्यांची बौद्धिक पातळी कशी आहे, किंवा अजून काय त्यांचे मानसिक जर त्रास होत असेल तर ते गुरु म्हणजे शिक्षक हेच ते तिथे काम करत असतात. आपण मॅडमना विचार. मॅडमजी, आज तुम्ही अनेक वर्ष या राधिकाबाई मेघे विद्यालयाचे तुम्ही पूर्वी शिक्षिका होता, नंतर तुम्ही मुख्याध्यापक झालात, आणि विद्यार्थ्यांची मानसिकता, बौद्धिक पातळी, आणि आपण आता या पुस्तकाकडे सुद्धा वळणार आहोत. तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने या पुस्तकामध्ये, आणि समोर डॉक्टर बसलेले आहेत, तुम्ही त्यांनाही कशा पद्धतीने विचाराल की हे पुस्तक बनवण्यामागे नेमकं रहस्य काय आहे? नमस्कार. मी टीचर म्हणून, प्रिन्सिपाल म्हणून काम करताना बराच प्रश्न आमच्या समोर उभा राहायचा. विद्यार्थीचा पालक येऊन आम्हाला विचारायचा, मॅडम आमचे मुलं अभ्यास करतात पण मार्क मिळत नाही. काही पालक म्हणतात आठवण राहत नाही, काही पालक म्हणतात परीक्षाच्या वेळाने आजारी पडतात. असा बराच प्रश्न आमच्या समोर उभा राहायचा. जेव्हा मी सर्व्हिसला असताना त्यांचे उत्तर दिलेले, पण ऍज अ टीचर म्हणून दिले, डॉक्टरचा सल्ला एवढा घेतला नाही. आता हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटते, हे पुस्तक ते टाइमाला मला मिळाले असताना आज माझा विद्यार्थ्यांचा स्टेज काय झाला असतं. म्हणजे एकदम सगळ्या प्रश्नांचा, त्या लोकांचा, पालकांचा उत्तर याच्यामध्ये आयुर्वेदिक थ्रू, नॅचरोपॅथी, एलोपॅथी सगळं वेगळं आहे, पण आयुर्वेदिकच्या मुलाने त्यांच्या बौद्धिकता कसा आपण उंचवू शकतो याच्यामध्ये डॉक्टर सीतामणीने आपल्याला सांगितले. मी वाचलेलं हे पुस्तक, मला खूप आनंद वाटला होतो. तेव्हाच हे पुस्तक मला मिळालं असतं ना, आणखीन बरा झाला असतो विद्यार्थ्यांचा. धन्यवाद. आता तुमच्या समोरच डॉक्टर सीतामणी आहेत. काय तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल? हे पुस्तक बनवण्यामागे संकल्पना आणि कशा पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं आहे? डॉक्टर सीतामणी, तुमचं पुस्तक वाचलेले मी, पण पहिल्यांदा मला एक प्रश्न विचारायचा होतो. आम्ही टीचर्स विद्यार्थ्यांच्या बद्दल विचार करतो, पण ऍज अ डॉक्टर तुम्ही पुस्तक लिहिले, त्याच्या मागे तुमचे उद्दिष्ट काय? नमस्कार. आयुर्वेदिक मोटो ऑफ आयुर्वेदिक इज स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम.
It gives importance for both, not only curative aspect, preventive aspect is also there. इसमें एक महत्व पद्धति रसायन चिकित्सा है. रसायन चिकित्सा मतलब एक रिजुविनेशन थेरेपी which promotes longevity vitality. एंड इसमें एक है मेजर रसायन, ये खासकर स्टूडेंट्स के लिए उपयोग है. इसमें एक न्यूट्रोपिक हर्ब्स बोलते हैं कि मेजर रसायन गुडुची, एस्टिमधु, शंखपुष्पी, मंडूकपर्णी, ब्राह्मी, ये सब कैसे उसका उपयोग से उनका स्ट्रेस लेवल्स कम होता है और मेमोरी और इसका मूड स्टेबिलिटी. आजकल बच्चों को क्या है, इतना दे आर अंडर स्ट्रेस. So because of that, actually I wanted to write a book to address all these issues. So that is the inspiration. And not only that, हर साल हमारे आदरणीय प्रधानमंत्री परीक्षा पे चर्चा करके हर साल ये स्टूडेंट्स के साथ इंटरेक्ट करते हुए उनका कॉन्फिडेंस लेवल्स बूस्ट करते, मतलब इतना मतलब इनका स्ट्रेस लेवल्स कम करने के लिए कितना कोशिश कर रहे हैं. ये सब देख के मुझे लगा कि इतना मेरा ये आयुर्वेदिक का महत्व है, आयुर्वेदिक विजडम, उसमें इसका कंबाइंस विद न्यूरो साइंस इंटीग्रेटिव अप्रोच के साथ कैसा उसका उपयोग है. इसीलिए मैं ये इट्स एन इंस्पिरेशन फ्रॉम प्राइम मिनिस्टर आल्सो, बट दिस इज द रीजन आई वांटेड टू राइट अ बुक एंड आई रोट दिस बुक. आता जे त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय, की ज्या याच्यामध्ये एक वेगळ्या टप्प्यात त्यांनी काम केलेलं आहे. बरोबर. नुसतं पुस्तक घेऊन बसून अभ्यास करणं अभ्यास नाहीये. पूर्वी जमान्यामध्ये ते चालत होतो. पाठ करायचा, ते उतरवायचा, प्रश्न आणि उत्तर. आजकाल इतका कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये मुलं पुढे जायला पाहिजे. त्याच्यासाठी शरीराचा, मानसिकता आणि मन हे तिन्हीचा एकाग्रता पाहिजे ते लोकांना. त्याच्यासाठी फक्त आपला आयुर्वेदिक मध्ये औषध आहे आणि त्याच्यामध्ये काही पुस्तकामध्ये त्याने प्रिन्सिपल्स दिले, म्हणजे कसा योगा करायला पाहिजे, त्याच्या मुलाने त्यांना आठवण शक्ती कसा वाढणार, त्यांच्या तब्येत कसं चांगला राहणार, याच्यासाठी सगळं एक्झाम्पल सहित म्हणजे औषधाचं नाव आणि त्यांचे एक्झाम्पल्स देऊन ते पुस्तक लिहिले. त्यांनी सांगितलं की पुस्तक लिहिलेलं आहे, तर तरी सुद्धा त्यांना तुम्ही अजून काय प्रश्न विचारू शकता की जेणेकरून तसं म्हणजे आपण म्हणतो योगानंतर मेडिटेशन जो प्रकार असतो तर तो सुद्धा विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी सुद्धा कशा पद्धतीने आहे. डॉक्टर, मला असा विचारायचा की तुम्ही पुस्तक लिहिले खूप सुंदर आहे, पण याच्यामध्ये काहीतरी तुम्ही प्रयत्न म्हणजे प्रयोग करून पाहिले का कोणावर, नाहीतरी तुमच्या स्वतःचा अनुभव काय आहे का, ते आम्हाला सांगा. पूरा एविडेंस बेस्ड रिसर्च के साथ मैंने इसमें लिखा है कि योग करने से फायदा है. सब लोग जानते हैं योग करने से, योग और मेडिटेशन का, लेकिन ये योगा और मेडिटेशन का क्या फायदा है, ब्रेन में कैसा चेंजेस हो रहा है, वो मेमोरी के लिए क्या कौन सा रीजन इम्पोर्टेंट है, मतलब डिसीजन मेकिंग और इसका प्रॉब्लम सॉल्विंग का, वो एरियाज में योगा करने के बाद क्या चेंजेस आया है, ये सब MRI स्कैन्स के साथ प्रूफ मैंने ये पुस्तक में लिखा है. और ये सब देख के बच्चों को अपने आप योगा करने का ये इच्छा आता है. इसलिए ये एविडेंस बेस्ड रिसर्च के साथ मैंने पुस्तक लिखा है. इसमें मेडिटेशन का भी मैडम ने बताया, उसके बारे में आप क्या कहना चाहती हैं? मेडिटेशन का उनका ये कंसंट्रेशन बढ़ता है और मेडिटेशन का भी उनका ब्रेन वेव्स होता है, अल्फा वेव्स, उसका कैसा बढ़ता है. मेडिटेशन करने के बाद उसका वेव्स में अल्फा वेव्स, बीटा वेव्स, सारे वेव्स है, उसके कैसा रिलेशन है योगा करने के बाद, मेडिटेशन करने के बाद खासकर कौन सा वेव्स उसका बढ़ता है, उसका महत्व क्या है, ये सब मैंने ये पुस्तक में लिखा है. पॅरेंट्स के बारे में म्हणजे मुलांच्या बाबतीत तर त्यांनी ते या पुस्तकामध्ये उल्लेख केलाय, परंतु मुलांचे पालक हे तुमच्याकडे अनेक वेळा येतात, त्यांच्या समस्या काय तुम्हाला आतापर्यंत जाणवल्या, कारण तुम्ही आता सेवानिवृत्त झालेला, तुम्ही घरी बसले, परंतु कधी कधी तुम्हाला विचार पडतात की अरे ह्या पालकाने मला हे विचारलेलं, त्या पालकाने मला ते विचारलेलं, तर त्याचा उल्लेख सुद्धा या पुस्तकात असेल, तर तुम्ही ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला काय वाटलं आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यांना काय विचारलं. जेव्हा मी सर्व्हिस करताना पालक बराचसा प्रश्न असंच
आमचे मुलगा खूप अभ्यास करतो, मार्क कमी मिळतो, अ, अभ्यास करताना जास्त झोप येतो, तो एकदम अशक्त होऊन जातो, असा बराचसा प्रश्न मला विचारायचा. खरं म्हटलं तर हे पुस्तक तेव्हा मिळाले असतं ना मला, आज माझा विद्यार्थी कुठे पोहोचला असतो मी सांगू पण शकत नाही. हे पुस्तक वाचल्यानंतर खऱ्या पालकांनी याच्या वाचून याच्यामधली जर प्रमाणे त्यांच्या मुलांना वळण लावले ना, कुठलेही आई वडिलांना त्यांच्या मुलांचा शिक्षणाबाबतीत त्रास घेण्याची जरूरत पडत नाही. स्वतः ते मुलं अभ्यास करतील आणि त्याच्या मुलाने त्यांना त्रास कमी होईल. आता तुम्ही म्हणालात की प्रत्येक पालकाचे म्हणजे हे पुस्तक मला त्यावेळेला मिळालं असतं तर मी विद्यार्थ्यांना अजून पुढे घडवलं असतं. आता तुम्ही ऐरोलीतच राहता. ऐरोलीत अनेक शाळा आहेत ज्या दत्ता मेघेंच्या आहेत. तर तुम्ही हे पुस्तक किंवा डॉक्टर आहेत यांचं एक परिचय म्हणजे आपण एक परिसंवाद प्रिन्सिपल असतील, शिक्षक असतील, काही विद्यार्थी असतील तर त्यांच्या समोर हे पुस्तक किंवा त्यांनी जर थोडीशी माहिती दिली तर कुठेतरी त्याचा बदल होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? जरूर जरूर. ते वाचल्यानंतर मला वाटलं होतं खरंच 15 वर्षापूर्वी आणि आता मध्ये किती फरक झाला. हे पुस्तक तेव्हा मिळालं असतो मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, तेव्हा आमचे विद्यार्थी कुठे पोहोचले असतील. आता सुद्धा जितकापर्यंत मला जमतो मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार. काय म्हणजे पालकांना फक्त टीचर नाही, डॉक्टर, पालक, विद्यार्थी, टीचर चारही लोक बसून याच्याबद्दल डिस्कशन करून विद्यार्थ्यांना हे पोहोचवायला पाहिजे, हे माझा इच्छा आहे. आपको क्या लगता है आपने इतना बड़ा अच्छा किताब लिखा है, मैडम ने बोला कि डॉक्टर या सब सब भूमिका उनको बजाना पड़ता है क्योंकि स्टूडेंट को अगर ये क्योंकि मैंने पहले बोला कि मम्मी पापा के बाद अगर उनका गुरु कोई होता है तो टीचर ही होता है. तो आप अभी एमडी है तो आप विद्यार्थी स्टूडेंट के लिए स्टूडेंट्स के पेरेंट्स के लिए आप क्या एक संदेश देना चाहती है? स्टूडेंट जर्नी शुड बी एंजॉयबल, मतलब ऐसा स्ट्रेसफुल जर्नी नहीं होना चाहिए. मेन रीजन आई रोट दिस बुक बिकॉज पेरेंट्स आल्सो शुड नो अबाउट दिस. मतलब इसमें फैमिली स्ट्रेस क्या होता है, एकेडमिक स्ट्रेस में क्या क्या होता है, फैमिली स्ट्रेस क्या होता है, फाइनेंशियल स्ट्रेस क्या होता है, पेरेंट्स कैसे मैनेज करना है, ये सब एकेडमिक स्ट्रेस का मैनेजमेंट टूल सब मैंने लिखा है. और स्ट्रक्चरल ये स्टडी टेक्निक्स भी लिखा है कि कंटिन्यूअसली 14 आवर्स 15 आवर्स का स्टडी रहता है तो उसमें क्या कैसे करना है, बीच में कैसे ब्रेक लेना है, ये सब मतलब इसका स्टडी टेक्निक्स के साथ साथ आयुर्वेदिक का एडॉप्टोजन हर्ब्स भी है स्ट्रेस में, तो उसका कैसे उपयोग करना है. और मैंने ऐसे पहले से ही कहा है ये न्यूट्रिपिक हर्ब्स उनको कैसे इस्तेमाल करना चाहिए, ये सब के साथ ये होलिस्टिक गाइड है. इसका मतलब ये नॉट ओनली अचीविंग गुड रैंक्स but to build a strong and healthier mind, to learn better. So that is the reason I wrote this book, and definitely for a good healthier and strong minds this is useful for them. आता तुम्ही सांगितलं की काही तास अभ्यास करणं सुद्धा मग रात्री असेल, काही काही मुलं रात्रीच अभ्यास करतात आणि दिवसात हे करतात. आज आपण पाहिलं तर आयटी मध्ये मुलं असतील मुली असतील त्या 8-8 तास ते काम करतात. एक तर एसीचा त्रास असतो, दुसरं कॉम्प्युटर असतं आणि जी रेंज असते तर कंटिन्यूस जर त्यांनी जर ते बसले तर त्यांना जो शारीरिक व्याधी तयार होते तर त्याचा सुद्धा म्हणजे किती तास तुम्ही कॉम्प्युटरच्या समोर बसला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही किती विश्रांती घेतली पाहिजे, असं काय तुम्ही त्याच्यात उल्लेख वगैरे केलेला आहे का? हाँ हाँ, टू रिड्यूस द डिजिटल ओवरलोड मैंने वो भी लिखा है. इसमें क्या क्या टेक्निक्स है और क्या क्या मेडिसिन है, साथ साथ में पंचकर्मा थेरेपीज भी लिखा है, शिरोधारा और अभ्यंग. उसमें सेल्फ मसाज भी है, मतलब अभ्यंग है तो फिर हॉस्पिटल जाना ऐसा कुछ नहीं है, सेल्फ मसाज भी कर सकते हैं. उसका कैसा फायदा है, उसका कैसा रिलैक्स होता है नर्वस सिस्टम, स्ट्रेस लेवल कैसा कम होता है, उसका मतलब इतना 13-14 आवर्स से ज्यादा अगर कंप्यूटर के सामने बैठ के नौकरी भी कर रहे हैं तो उनका भी फायदा होने का ये टेक्निक्स मैंने इसमें पूरा डिस्क्राइब किया है. मला एकच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या इंग्लिश वर्ड्स म्हणा कुठल्याही वर्ड्स मिनिंग शोधायचं असलं डिक्शनरी विकत घेऊन देतो. मला विचारलं तरी पालकांनी त्यांच्या मुलांसाठी एक डिक्शनरी सारखं पुस्तक आहे
सगळ्यांनी विकत घ्या आणि त्याच्यामधलीच नुसतं विकत घेऊन घरात शोर याच्यामध्ये ठेवू नका. ते अभ्यास करा आणि त्याचा उपयोग तुमच्या मुलांना जो नाहीये पुढच्या पिढीच्या मुलांना पण उपयोग होईल एवढं मी नक्की सांगू शकते. बघा, त्यांनी सांगितलं की एक शिक्षक आणि एक डॉक्टर दोघांमधला एक दुवा आपण या ठिकाणी साधलेला आहे. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा, बौद्धिक पातळीचा त्यांना फार मोठा गाढा अभ्यास आहे आणि त्यामुळे त्यांनी ते पुस्तक वाचलं की खरोखर सत्यता हे करणं गरजेचं आहे. त्याने अभ्यास केला की आयुर्वेदिक शिवाय तुम्हाला पुढे चालता येणार नाही. आपण बघतो की आयटी हब आहे, यामध्ये आता मुलं असतील, मुली असतील, हे अगदी जोशात काम करत असतात. परंतु जसं वय वाढतं तसं तसं त्यांना त्या व्याधी जाणवायला लागतात की माझा पाठीचा कणा दुखतोय, म्हणजे मान दुखते, माझा उजवा हात दुखतोय, माझा डावा हात दुखतोय, असं ते म्हणून जे हे होतात आणि पुन्हा ते मेडिसिन कडे जातात. तर तसं न होता जर तुम्ही खरंच जर याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला औषधाची सुद्धा गरज भासणार नाही. कारण शरीर जर सुदृढ ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःलाच तिथे, जसं आपण म्हणतो की मला घडायचं असेल तर मलाच अभ्यास करायला पाहिजे, मलाच तिथे व्यायाम करायला पाहिजे, तसं मला माझ्या स्वतःसाठी मला हे पुस्तक वाचून मला तितकंच माझं आयुष्यमान वाढवलं पाहिजे, असं या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. मी प्रबोधन दिशाच्या वतीने मॅडमची, ज्यांना मी आता म्हणजे त्या माझ्या गुरु आहेत, त्यांच्या बरोबर त्यांची मुलाखत घेण्याची वेळ माझ्यावर आली. हा खरोखर माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे, हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्याचबरोबर डॉक्टर सुद्धा आहेत ज्यांनी कमी वयामध्ये हे पुस्तक तयार केलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण प्रबोधन दिशेच्या वतीने दोघांनाही आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया. धन्यवाद.